नमस्कार, मी श्रुती नवरात्र मध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर महागाई ही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. किचनच्या बजेट बरोबरच आता मध्यमवर्गीयांच्या बाथरूमचे बजेटही कुठेतरी कोलमडताना दिसत आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड सारख्या कंपनीने त्यांच्या प्रोडक्ट्सवर जवळजवळ 3 ते 5% वाढ केलेली आहे आणि याच पार्टीमुळे सर्वसामान्यांचं जे बजेट आहे ते कुठेतरी आता घसरताना दिसत आहे. तर एकंदरीत आज आपण याचाच आढावा घेणार आहोत. डिझेल, पेट्रोल आणि गॅसचे मुळे छोटे कारखाने जेवढे होते ते सगळे बंद व्हायचे तयारीमध्ये स्मॉल स्केलवाले. साबणाचे कमीत कमी लगभग 800 कारखाने बंद व्हायची तयारीमध्ये आहे. सगळ्या वस्तूचा परिणाम स्मॉल स्केलला येऊ राहिला. कारण आता महागाई वाढते, ट्रान्सपोर्टेशन परवडत नाही. ट्रान्सपोर्टेशन नाही परवडत, ट्रान्सपोर्टची गाड्या टाइमावर येत नाहीये. माल आज बुकिंग केला 10-15 दिवसांनी माल येतात. तर या सगळ्या वस्तूचा परिणाम होणारच आहे. ग्रोसरीमध्ये बी हेच पोझिशन आहे. कारण की आज डिझेलच्या तुटवड्याच्यामुळे गाड्या भरत नाहीये. तर हे वस्तूच्या मनी क्रायसिस बी येणारच आहे मार्केटमध्ये. तर हे सगळी वस्तूचा परिणाम येणार आहे. हा ते तर आहे. महागाई तर त्यांचा सर्व बजेट हे होऊन जातो, विकून जातो बजेट त्यांचं. साधारणपणे काय काय गोष्टी महाग झाल्या तुम्ही सांगाल का? आता तर सध्या थोडे साबणाचे भाव वाढलेत, म्हणजे सर्फ पावडर वगैरे, पण अजून पुढे पण वाढू शकतात. सर्फ पावडर वगैरे बघायला तर कंपन्यांचे प्रोडक्ट कंपनी वाढली. किती पटीने तरी साधारण वाढले? म्हणजे समजा ना 5-5 रुपये वाढले पॅकेट मध्ये, म्हणजे 2-3% तर वाढ झाली आहे आता सध्या. किचनचे प्रोडक्ट महाग होत होते, आता बाथरूम प्रोडक्ट पण महाग हा झाले. सर्व महाग आहे. म्हणजे हे पण वाढले थोडे मसाले वगैरे. महागाई अजून वाढेल का? हा ते तर वाढणारच आहे, शक्य आहे. किती पटीने वाढेल? ते तर काय आता सांगू शकत नाही, पण वाढणार. आता पेट्रोल डिझेलचे वाढले तर भाडे वाढणार, भाडं वाढलं तर मग भाव वाढणारच आहे. जो पहले का अपेक्षा महंगाई का सस्ता था, अभी तो महंगाई से पैसा ज्यादा लग रहा है। जहाँ 5,000 में मार्केट होता था 9-9 हजार रुपया लग जा रहा है। सामान महंगा हो गया से। तो आने वाले टाइम पे और महंगाई बढ़ेगी या कम होगी, क्या लगता है आपको? महंगाई तो कोई ऐसा कम होने का चांस नहीं दिख रहा है, बढ़ेगा ही। गवर्नमेंट को क्या कहना चाहोगे आम नागरिक के तौर पे? सस्ता ही करवाओ और क्या बोलेंगे। मधून बनतो, त्याच्यामध्ये पाम ऑइलचा वपराश होतो साबण बनवण्यासाठी. तर त्याचे दर वाढणार आहे. तो सिंपल आहे की साबणचे पण दर वाढणारच आहे. पण ते लोक काय करतात, दर तर वाढवतात, साबणची क्वांटिटी पण कमी करतात. आता 75 ग्रामचा साबू येत होता 40 रुपयाला, तर त्याला आता करणार 65 ग्राम आणि दर करणार 44 रुपये. असं करतात सगळ्या म्हणजे कंपन्या. किराणा मालासोबत आता बाथरूमचे प्रोडक्ट हे महाग होताना दिसतात. हा, त्याचे दुसरा रिझन हे पण आहे की प्लास्टिकचे हे महाग झाले. ते पावसाळ्यापर्यंत महाग होणार, नंतर कमी होणार. पण एकदा भाव वाढले की कमी होत नाही. आता येत्या काळामध्ये महागाई वाढणार की काय? वाढणारच आहे. डे बाय डे कुठलीच वस्तू एकदा महाग झाली की स्वस्त होत नाही. एकदा भाव वाढवले, कुठली पण कंपनी किती चांगली, हिंदुस्थान युनिलिव्हर असू द्या की कुठली दुसरी चांगली कंपनी असू द्या, एकदा कंपनीने भाव वाढवले नंतर ते कमी नाही करत. जोपर्यंत गव्हर्नमेंट इन्व्हॉल्व नाही होत, गव्हर्नमेंटने त्यांना रेस्ट्रिक्शन दिला की एवढा दर ठेवायचा, तो ते बरोबर करतील. नाहीतर तोपर्यंत ते लोक वाढवतच जाणार. आधी साधारण काय भाव होते आणि आता किती फरक पडलाय? आता समजा ना, जे साबूनचे बंडल होते, आपण 4 साबूनच्या वड्याच्या पॅकेट धरू, जे 120-130 रुपयाचे होते, त्याचे आता 150 पर्यंत झाले भाव. आता हे वाढलेले नाहीये. आता जे लोक वाढवणार तर ते किती करणार वाढून, 160 करणार, 70 करणार की त्याच्यापेक्षा पण जास्त करणार आणि वजन पण कमी करणार. हे काय आपण बोलू नाही शकत कंपनीच्या कसं काय आहे, पण तसं करतील सगळे. हा हा आमचे तर कसं असतं, आमचे तर फिक्स मार्जिन असते की 5% आहे, 10% आहे. तर कंपनी आम्हाला 10% दिली तर आम्ही गिराकला 60% कापून देतो, आम्हाला 3% भेटते. असा सगळ्या व्यापाऱ्यांच्या वेगवेगळ्या असतं. क्या परिस्थिति क्या परिस्थिति है? सेल डाउन हो गए हैं। कारण वो थोड़ा युद्ध का भी रीजन है और क्रूड ऑयल का रेट हाई हुआ है, इसके लिए प्लास्टिक का भी रेट बढ़ गया है और कस्टमर को लगता है ज्यादा रेट हो रहा है तो थोड़ा सेल कम हो गया।
तो आने वाले टाइम पे ऐसे ही महंगाई रहेगी या कुछ कम होगा? नहीं, कम होने का तो हम लोग पूरा आशा कर रहे हैं कि कम होना चाहिए, बस आम नागरिक के तौर पे क्या कहोगे? सस्ता होना चाहिए। गवर्नमेंट ने क्या एक्शन लेनी चाहिए आपको ऐसा लगता है? गवर्नमेंट को एक्शन लेना चाहिए। जहाँ पे जमाखोरी होती है, कुछ गलत होता है, वहाँ पे उनको ध्यान देना चाहिए। मार्केट में भाजी सब्जी ये जो है वो महंगाई होते हुए दिख रही है, बट कंपनी ने अभी दाम बढ़ा दिया है, तो उसके ऊपर क्या कहना चाहोगे? कंपनी ने अभी, हमारी कंपनी का तो मैं मालूम है, प्लास्टिक का रेट हाई हुआ इसलिए बढ़ा है, जेन्युइन है वो बढ़ा है। बाकी ऐसा कंपनी का रेट नहीं बढ़ा है, हमारे कंपनी ने रेट नहीं बढ़ा है। खाली ये प्लास्टिक हमारा कैन में और कैन जो प्लास्टिक की बोतल है, दो ही चीज में बढ़ा है, बाकी किस में बढ़ा ही नहीं। हमारा नूडल आता है, सॉस आता है, इसमें नहीं बढ़ा है। खाली प्लास्टिक कैन में जो हम लोग फिलअप करते हैं, डालते हैं और बोतल में डालते हैं, वही रेट खाली हाई हुआ है। जो प्लास्टिक की ज्यादा वो रेट हुआ है, हाई हुआ है, पूरा सबको मालूम है। 75 ml केलं 100 ml च्या ऐवजी आणि रेट तोच ठेवलाय, त्यामुळे पण गिरायकांना फटका बसतो. आता त्यांना पाहिजे असते 100 ml चं खपत आहे, तर त्यांना म्हणजे पूर्ण महिना नाही चालत, 25 दिवस 22 दिवस मध्ये संपते ते. गिरायकांना पण थोडं ग्रोसरी सोबत बाथरूमचे प्रोडक्टही आता महाग होताना दिसत आहेत. हो, पहिले हार्पिकचे रेट होते 100, आता 115 झालेत अर्धा लिटरचे. त्याच्यात क्वांटिटी कमी आहे जास्त आहे की काय? क्वांटिटी सेम ठेवले, त्यांनी भाव वाढवले. सध्या वाईट आहे, कारण प्रत्येक वस्तूमध्ये भाव वाढते. प्लास्टिक मध्ये पण भाव वाढलेत, सिगारेट्स मध्ये पण भाव वाढलेत, आणि जे साबण आहेत त्याच्यावर भाव न वाढवता ग्रॅमेज कमी केलंय लोकांनी, कंपनीवाल्यांनी. हिंदुस्थान युनिलिव्हर सारख्या कंपनीने आता 3 ते 5% वाढवण्याची बातमी दिलेली आहे. त्या संदर्भात येत्या काळामध्ये काय फटका बसेल सर्वसामान्यांना? फटका म्हणजे कसं आहे, ते लोक प्रोडक्ट्स मध्ये आहे ना टक्के वाढवत नाही, रेट नाही वाढवत. ते लोक प्रोडक्ट कमी करतात, वजन क्वांटिटी कमी करताय. क्वांटिटी कमी करतात. म्हणजे लोकांना एक घ्यायचं असतं, त्याच्यामुळे त्याला 2 घ्यायला लागते, मग त्या हिशेबाने. कोणकोणते नक्की असे प्रोडक्ट आहेत ज्याच्यात क्वांटिटी कमी झालेली आहे? लक्स सर्वात मोठे, लक्स, लाईफ बॉय. त्याच्यानंतर पावडर मध्ये तर काही ऑप्शन नाही म्हणून रेटच वाढवलेत. बाकी ग्रॅमेजेस कमी केले. समजा पॉन्ड्स पहिले 100 ग्रामचा यायचा, तर आता 95 ग्रॅम्स केले, आणि छोट्यामध्ये पण वेट कमी केले त्यांनी. वाढवलेले, पीएनजीने वाढवलेले, तर अंजलीने वाढवले. साधारण किती टक्के वाढ झाली आहे? 8 ते 10%. 8 ते 10%. काय म्हणजे कोणकोणते प्रोडक्ट्स आहेत ज्याच्यात वाढ झाली आहे? साबण आहे, डिटर्जंट पावडर आहे, शॅम्पू कॅटेगरी आहे. सगळ्यामध्ये येत्या काळात काय असेल? महागाई वाढेल अजून की कमी होईल? अजून आता हे जे